मन मंदिरा गजर भक्तीचा. संकल्पाला अधिष्ठान नारायणच असतं आणि विकल्पाला अधिष्ठान तुमच्या पापाचं असतं. तर एवढं लक्षात ठेवा. आणि हा केलेला संकल्प आहे, प्रभूची इच्छा असेल तसं होतं. आपण किती जरी संकल्प केले तरी काय आपल्या हातात आहे बरं का. काहीच हातात नाही म्हणून नीट चाललं आहे. माझं बोलणं कळलं का? अहो काहीच हातात नाही म्हणून नीट चाललं आहे. हातात जर तुमच्या असतं ना तर सगळे माजला असता. अजून सांगू, हातात जर असतं ना अशाकडं सगळे राक्षस झाले असते. कुणी काय केलं असतं ना काय नाही त्याला सीमा राहिली नसती. पण तुमच्या हातातच काही नाही, हातसुद्धा तुमच्या हातात नाही, तर तुम्ही करता काय? आणि म्हणून सगळं नीट चाललं आहे. म्हणून वन मॅन शो आहे. माणसं म्हणतात एक अधिकार सत्ता असू नये, पण अध्यात्म असं सांगतं शेवटी एक अधिकार सत्ताच आहे. आलं का लक्षात? जो अनंत कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्या परमात्म्याची आहे त्याच्या हातातच सगळं आहे. तो जसं करेल तसं होत राहतं. आणि म्हणून भावाशिवाय भक्ती आणि भक्तीशिवाय मुक्ती अशक्य आहे. अरे का भावभक्तीचं वर्णन चाललेलं आहे. भक्ती ही सतत वाढते ती भक्ती असते बरं का. प्रेमसुद्धा सतत वाढतं ते असतं. आपल्या लक्षात येत नाही. आमचं त्यांच्यावर प्रेम होतं म्हणजे काय होतं? आत्ता काय झालं? अहो मध्ये जरा किरकोळ झालं आणि त्याच्यावरून आता आम्ही काही तोंड बघत नाही. म्हणजे प्रेम होतं का नड होती? प्रेम होतं का गरज होती? नीट लक्षात ठेवा. प्रेमाचा अर्थ असा आहे, 12व्या अध्यायामध्ये महाराज म्हणाले कसं वर्णन केलं, कसं प्रेम वाढतं. तरी अस्तुगिरीच्या उपकंठी रिगाला रविबिंबा पाठी रश्मी जैशा किरीटी संचरी दिगा का वर्षाकाळी सरिता जैसी चढो लागे पंडुसुता तैसी निचनवी भजता श्रद्धा वरी ठाकील या ये सागरू जैसा मागील यावा अणिवारू ते गंगेच्या ऐसे पडिवरू प्रेम भावा तैसे सर्व इंद्रिया सहित मज माझी सुनिश्चित जे रात्री दिवस नमणत उपासित या परिजय भक्त आपण प्रेमज देत त्यांनाच मी योगयुक्त मानतो. जे आपलेपणा आपलं प्रेम देतात. अस्तुगिरीच्या उपकंठी. किती ज्ञानोबाराची मराठी भाषा कौतुकाची आहे बरं का. अस्तुगिरी म्हणजे मावळतीचा सूर्य आणि ज्या असे डोंगर दोन असतात दोन आणि तिथे जो मधला व्ही शेप असतो ना तो अस्तुगिरीच्या उपकंठी हा कंठ त्याचा. आणि तो असं खाली उतरत उतरत त्या कंठामधून जसा दिसतो अस्तुगिरीच्या उपकंठी रिगाला रविबिंबा पाठी रश्मी जैशा काठी सरतिगा त्या ज्याच्या जाती जातात तशा जातात तसं का वर्षाकाळी सरिता जैसी चढो लागे पंडूस होता. आता वर्षाकाळ आला नको तेवढा आला. केरळमध्ये तर नको तेवढा आला. मग सरितेला भर म्हणायची गरज नाही, तसं प्रेम करा म्हणायची गरज नाही. जे सहज स्वभावतः होत असतं ते प्रेम करायची गरज नाही. म्हणून महाराज या ठिकाणी मोठ्या कौतुकाने सांगतायत भक्ती करता निरनिराळे अंग आहेत. आता इथे नामस्मरण हेच अंग मुख्य आहे. काय म्हटलं मी? इथे हरिपाठामध्ये जो हरिपाठ लिहिला आहे याच्यामध्ये मुख्य अंग काय आहे भक्तीचं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. 28 अभंगाचं प्रत्येक चरण बदललेलं आहे, पण सर्व अभंगाला एक बेसिक गोडवं आहे, ध्रुवपद आहे. ते कुठचं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणजे नाम हीच भक्ती, नाम संकीर्तन हीच श्रेष्ठ भक्ती आहे. दुसरं काही करायला जाऊ नकोस. बघा कीर्तन भक्ती किती श्रेष्ठ आहे तुम्हाला सहज म्हणून सांगतो. वेदांत शास्त्र सांगतं जीव ब्रह्माचं ऐक्य होणं अशक्य आहे.
अशक्य आहे. महाराज सांगतात कीर्तन चांग कीर्तन चांग, म्हणजे जीव ब्रह्माचं ऐक्य होतं पण देहाचं होत नाही. काय सांगायचं, उलटं राहिलं माझं. काय झालं, जीव ब्रह्माचं ऐक्य होतं पण देहाचं, देह नाशिवंत आहे, त्याचं ऐक्य कसं होईल, नाही होणार. तुकाराम महाराज म्हटले थांब मी सांगतो तुला, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. जीव ब्रह्माचा ऐक्य हा भाग निराळा आणि अंग हरिरूप होणं भाग निराळा. इतकं सोपं नाही. नाशिवंत ब्रह्मरूप कसं होईल, होय अंग हरिरूप. अजून प्रमाण देऊ, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, गोविंद गोविंद मग गोविंद ते काया. काय होतं मग, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग तुझी काया सुद्धा गोविंद होईल. असं वेदांत सांगत नाही. वेदांत जीवब्रह्माचं ऐक्य सांगतो, काया ब्रह्मरूप होईल सांगतात नाही. पण ही ताकद नुसत्या ज्ञानात नाही, नुसत्या तर्कात नाही, ती नामस्मरणात आहे. जे वेदशास्त्रासे अगम्य सकळ देवासे अतिदुर्गम, जेणे लुब्धे मी पुरुषोत्तम, लुब्धे शब्द वापरलाय, ते हे भक्तिप्रेमरस्य. लुब्धे मोठा गमतीशीर शब्द आहे ना. काय बोलू नका, सध्या इतके लुब्ध आहेत ते, आमच्याकडे बघायला सुद्धा त्यांना पुरसत नाही. जेणे लुब्धे मी पुरुषोत्तम. काय बापाने विचारलं, काय मुलगा आला का, काय मला विचारताय तुम्ही, घरात आहे दिसतंय ना. रात्री 12 वाजेपर्यंत येत नाही, विचारायची सोय नाही. कमवतोय, विचारायची सोय नाही. कुठे लुप्त झाले, कोणीतरी म्हणते कोणीतरी भेटले. नाही भेटावं अशी आमची इच्छाच आहे, लग्न व्हावं, काय तो तसाच राहावा असं नव्हे, पण इतकं लुब्ध व्हावं. माझं बोलणं कळलं का. हां, प्रेम करू नये असं नव्हे, पण इतकं लुब्ध व्हावं. शब्द कसा आहे तसा हा शब्द जसा इथे आहे, जेणे लुब्धे मी पुरुषोत्तम, मी त्याच्यावर लुब्ध झालो आहे, लुब्ध झालो आहे. त्या भक्ता व्यतिरिक्त मला दुसरं काहीही सुचत नाही. काय वैशिष्ट्य आहे बघा. मग आता मला सांगा, देवाला वश करण्याचं भक्तीतलं श्रेष्ठ साधन कोणचं, कीर्तनच, नामस्मरणच. याच्याशिवाय दुसरं काय. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामच नाही पापाचे ऐसे केले. कीर्तनकाराचं वर्णन केलंय, कीर्तनाचे आणि नटनाचे. अर्थ कळतो का नाही तुम्हाला. कीर्तनकार कसा असावा, नटासारखा असावा, नटवा नसावा. नटवा निराळा. नट शब्दाचा अर्थ जी जी भूमिका मांडेल त्या त्या वेळेला तसे तसे शब्द वापरून, काहीही न वापरता लोकांना ती भावना प्रकट व्हायला पाहिजे, तो तसा दिसला पाहिजे नट. का एखादं चरित्र सांगताना इतकं रंगून सांगावं, असं वर्णन करावं की तिथे त्याला दिसलंच पाहिजे ते काय आहे, कृष्ण काय, रुक्मिणी काय, राधा काय, हे तिथे त्याला जरा तिथे बोलू नका कोण बसलेत ते, इथपर्यंत आवाज येतोय माझ्या डाव्या बाजूला. हां, कसं होतं, कशी गंमत आहे इथे की कीर्तनाचे आणि नटनाचे सर्व अंग त्याच्यात पाहिजेत, सर्व रंग ढंग पाहिजेत. हे बघा, रंजन पण पाहिजे आणि उद्धार पण पाहिजे. कीर्तन फक्त नुसतं रंजनाकरता कीर्तन नाही आहे, हा त्याच्यातला एक भाग आहे. अगदीच जर मी वेदांत सांगत बसलो ना तर कोणीच यायचं नाही, मला माहिती आहे. म्हणून थोडंसं हसत खेळत तुमचे संसारातले दृष्टांत तुमचेच तुम्हाला भेटतात,
तुमचंच तुम्हाला बरं वाटतं. काही कळलं तुमच्या घरातलं उणीव तुम्हाला दिसते, तुम्हीच रडत बसता. बाप मुलाच्या प्रेमाबद्दल आणि त्याचं उलटं सांगितल्यानंतर इथला बाप इथेच रडत बसतो. त्याला असं वाटतं बाबा महाराजांना आपल्या घरातलं कसं कळलं. मला कोणाच्याच घरातलं कळत नाही, पण कळल्याशिवाय राहत नाही. कारण माणूस आहे, तिथे सगळं एकच आहे, थोड्या जास्ती कमी त्या फरकाने तेच असतं. काय असतं फरक, काय असतो. म्हणून कीर्तनाचे नि नटनाचे. आणि हे बघा, स्टेजवर नाचणं निराळं आणि कीर्तनामध्ये नट, बरं का, देवाचं सुद्धा सोंग आणणं. देव कटावर कर ठेवून कसा उभा आहे, नामदेवराची विनवणी कसा करतोय, कसा नामदेवराच्या गालावर नाद फिरतोय, अरे नामया, अरे नामया, अरे नामया. हां, काय हे नाट्य आहे. काय ते आवश्यकता आहे कीर्तनाकरता. आणि तेच अरे नामया, अरे नामया नाही, अरे नामया. जरा कीर्तन कसं वाकलाच पाहिजे. अरे नामया, अरे नामया. हां, अरे तू गेल्यावर माझं कसं होणार रे नामया, नामया. तुम्ही तसं म्हणा, माणसांची हृदय हालतात की नाही बघा, हा त्याच्यातला भाग महत्त्वाचा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं 9व्या अध्यायामध्ये, कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. कीर्तन ऐकल्यानंतर आणि कीर्तनामध्ये नामस्मरण केल्यानंतर, भक्तिभावाने केल्यानंतर कोणचंही प्रायश्चित्त घेण्याची गरज नाही. प्रायश्चित्ते पडती पाया गातितया वैष्णवा. प्रायश्चित्त येऊन तुमचं दर्शन घेतील, तुम्हाला प्रायश्चित्त घेण्याची गरज नाही. इतकी कीर्तनात ती ताकद आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे लक्षात घ्या. योग असू दे, जप असू दे, तप असू दे, ध्यान असू दे, धारणा असू दे, काही का असू दे, पण कीर्तन ते कीर्तन. कीर्तन ही सामुदायिक उपासना आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा सहभागी होता येतं. हा, आता ठीक आहे, माझी प्रवचन तुम्हाला आवडतात वगैरे वगैरे वगैरे, पण त्यातला महत्त्वाचा भाग सांगू का, तुमचा फक्त ऐकण्याचा सहभाग आहे. आणि कीर्तनामध्ये कसा सहभाग असतो माहिती आहे का. म्हणा, विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठ्ठला 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 विठ्ठल. झाला ना सहभाग. मी प्रात्यक्षिक दाखवलं तुम्हाला. काय प्रात्यक्षिक आहे इथे, की तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये सहजतेने सहभागी होता येतं, ते कीर्तन. म्हणून ही सामुदायिक उभारणं. इथे तुम्ही कोणी जर मध्ये बोलला, तुम्ही म्हणून खाली बस. मन मंदिरा गजर भक्तीचा.